नमस्कार. आजच्या वेळेस बघायचं इयत्ता 9वी गणित भाग 1 त्याच्यामधलं सराव संच 3.2 मधला प्रश्न क्रमांक पहिला. दिलेली अक्षरे वापरून उत्तरं लिहा. ही बघा, ही अक्षरं दिलेत AX वगैरे B वापरून आपल्याला उत्तरं लिहायची. काय दिले पहिला प्रश्न? लाट गावामध्ये A झाडे आहेत. ओके. त्याच्यानंतर झाडांची संख्या दरवर्षी B ने वाढते. ओके. तर X वर्षानंतर या गावात किती झाडे असतील? इकडे आपण उत्तर लिहूया. लाट गावात किती झाडे आहेत? A झाडे. इथे आपण लिहूया लाट गावातील झाडे किती आहेत? A. त्यानंतर झाडांची संख्या दरवर्षी B ने वाढते. तर काय लिहूया? दरवर्षी वाढणाऱ्या झाडांची संख्या B. ओके. आणि त्यानंतर काय? तर X वर्षानंतर त्या गावात किती झाडे असतील. तर आपण काय लिहूया? X वर्षानंतर गावातील झाडांची संख्या. तरी कशी काढणार? X वर्षानंतर गावातील झाडांची संख्या कशी काढणार आपण? लाट गावातील झाडांची संख्या आणि त्याच्यामध्ये बेरीज करणार. काय? दरवर्षी वाढणाऱ्या झाडांची संख्या. ओके. आता A B स्वरूपात लिहायचे आपल्याला. लाट गावातील झाडांची संख्या किती आहे? A आहे. अधिक दरवर्षी वाढणाऱ्या झाडांची संख्या दरवर्षी म्हणजे प्रत्येक वर्ष काय मानला इकडे? X. तर B गुणिले X करायचं आपल्याला. A अधिक BX. हे झालं उत्तर पहिल्या प्रश्नाचं. आता दुसरा प्रश्न बघूया. कवायतीसाठी एका रांगेत Y मुले आहेत अशा X रांगा केल्या तर कवायतीसाठी एकूण किती मुले हजर होती? कवायतीसाठी एका रांगेत Y मुले आहेत. तर इथे आपण लिहून घेऊया. कवायतीसाठी एका रांगेतील मुले किती आहेत? मुले 5 Y आहेत. ओके. त्याच्यानंतर एकूण रांगा किती आहेत? X. ओके. तर कवायतीसाठी एकूण किती मुले होती? कवायतीमधील एकूण मुलांची संख्या आपल्याला काढायची. साहजिकच गुणाकारच असणार आहे. ओके. एकूण मुलांची संख्या बरोबर कवायतीसाठी एका रांगेतील मुले गुणिले एकूण रांगा. कवायतीसाठी एका रांगेतील मुले गुणिले एकूण रांगा. ओके. म्हणजेच काय? X गुणिले Y म्हणजेच XY. हे झालं दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर. आता तिसरा प्रश्न बघूया. एक 2 अंकी संख्येचा एकक व दशक स्थानचा अंक अनुक्रमे M व N आहे तर ती 2 अंकी संख्या दर्शवणारी बहुपदी कोणती? आता बघूया. तर 2 अंकी संख्येचा दशक स्थानचा अंक कुठला? दशक स्थानचा अंक एकक व दशक स्थानचा अंक. एकक स्थानचा अंक M, दशक स्थानचा अंक N. दशक स्थानचा अंक N आणि एकक स्थानचा अंक किती आहे? M आहे. M. ओके. तर ती 2 अंकी संख्या कोणती? 2 अंकी संख्या. आता 2 अंकी संख्या म्हणजे किती मानूया आपण? 10 गुणिले दशक स्थानचा अंक आणि अधिक त्याच्यामध्ये काय करायचं आहे? एकक स्थानचा अंक. ओके. एक 2 अंकी संख्या फॉर एक्झाम्पल ही घेतली आपण म्हणून. तर 10 गुणिले दशक स्थानचा अंक किती आहे? N आहे. अधिक एकक स्थानचा अंक किती आहे? M आहे. ओके. हे तुमचं झालं लास्ट ॲन्सर. 10N अधिक M. ओके. अशा प्रकारे तिन्ही प्रश्नांची उत्तरं झालेली आहेत. आता पुढचा प्रश्न नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. धन्यवाद.